नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद आहे मित्रांनो, लघुलेखक, कनिष्ठ लिपिक व शिपाई व हमाल इत्यादी परीक्षा झालेली आहे मित्रांनो. आणि यामध्ये कमी जास्त जागा कुठे आहेत, कोणाचा फायदा होणार आहे आणि सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, प्रथम पाहूत की शिपाई व हमाल यासाठी मित्रांनो एकूण जागा होत्या 1266 जागा होत्या. किती होत्या? 1266 जागा होत्या. आणि मित्रांनो, कौशल्य चाचणी प्रमाण मित्रांनो 1:7 राहणार आहे. कौशल्य चाचणीसाठी 1:7 प्रमाण राहणार आहे. तर किती उमेदवार घेणार आहेत मित्रांनो? 8,862 विद्यार्थी हे घेणार आहेत. तर पुढे पाहूत मित्रांनो, ते एकूण फॉर्म होते मित्रांनो 2,07,178 हे फॉर्म आले होते शिपाई व हमालसाठी. 2,07,178 हे फॉर्म आले होते. तर मित्रांनो, अपात्र उमेदवार हे आता 1,98,316 हे उमेदवार अपात्र राहणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे? तर मित्रांनो, सेकंड रिस्पॉन्स शीट 2 ते 3 दिवसामध्ये येणार आहे. 2 ते 3 दिवसामध्ये सेकंड रिस्पॉन्स शीट येणार आहे. मित्रांनो, काळजी करू नका, सेकंड रिस्पॉन्स शीट लवकरच येणार आहे. तर तुम्ही पुढील चाचणीसाठी तयार राहा. तर पुढे पाहूत मित्रांनो, की कमी जास्त जागा कोठे आहेत. कमी जास्त जागा कोठे आहेत. कनिष्ठ लिपिकसाठी मित्रांनो मुंबई ठाणे प्रत्येकी 229 जागा आहेत. 229 जागा आहेत. आणि वर्धा या ठिकाणी फक्त मित्रांनो 22 जागा आहेत. वर्धा या ठिकाणी फक्त 22 जागा आहेत. आणि मित्रांनो, शिपाई व हमालसाठी मित्रांनो मुंबई या ठिकाणी 101 जागा आहे. किती? 101 जागा आहे. आणि वर्धा या ठिकाणी मित्रांनो फक्त 7 जागा आहेत. तर लघुलेखक अहमदनगर या ठिकाणी मित्रांनो फक्त 55 म्हणजे जास्त जागा आहेत. फक्त नाही मित्रांनो, जास्त म्हणजे 55 जागा आहेत. आणि वाशिम या ठिकाणी फक्त लघुलेखकसाठी 1 जागा आहेत. तर लघुलेखकसाठी मित्रांनो 1 जागा म्हणजे फक्त 1:7 म्हणजे 7 उमेदवार हे कौशल्य चाचणीसाठी बोलले जाणार आहेत. पुढे पाहू मित्रांनो, कनिष्ठ लिपिकसाठी मित्रांनो एकूण जागा होत्या 2,795 जागा होत्या. 2,595 जागा होत्या. कौशल्य चाचणी प्रमाण मित्रांनो 1:7 राहणार आहे. लिपिकसाठी पण कौशल्य चाचणी 1:7 राहणार आहे. तर किती उमेदवार घेणार आहेत मित्रांनो? तर उमेदवार घेणार आहेत मित्रांनो किती? तर तुमचे 19,565 उमेदवार हे पात्र असतील. कारण का कौशल्य चाचणीसाठी 1:7 प्रमाण म्हणलं तर 19,565 विद्यार्थी हे पात्र राहतील. आणि एकूण फॉर्म होते मित्रांनो 96,939 फॉर्म होते कनिष्ठ लिपिकसाठी. आणि अपात्र उमेदवार किती राहणार आहेत मित्रांनो? तर 77,374 हे उमेदवार अपात्र होतील. पुढे पाहत मित्रांनो, तर मित्रांनो याच्यामध्ये लघुलेखकसाठी मित्रांनो जागा होत्या 568 जागा होत्या. आणि कनिष्ठ लिपिकसाठी 2,795 जागा होत्या. आणि शिपाई व हमालसाठी 1,266 एकूण जागा होत्या. किती होत्या मित्रांनो? 1,266 जागा होत्या. त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रत्यक्ष यादी पाहिली तर 146 जागा येतात. आणि कनिष्ठ लिपिकसाठी 700 जागा येतात. आणि शिपाई व हमालसाठी 318 जागा येतात. मित्रांनो, याची वेतन श्रेणी जर पाहिली तर याची वेतन श्रेणी पण खूप छान आहे मित्रांनो. तर वेतन श्रेणी पाहता आपण. वेतन श्रेणी समजा लघुलेखकसाठी पाहिली तर मित्रांनो 38,600 म्हणजे तुमचा काय आहे, स्टार्टिंग 38,600 पासून राहणार आहे. आणि तुमची जास्तीत जास्त किती होणार मित्रांनो? 1,22,800 रुपये ही तुमची वाढत वेतन श्रेणी ही जाणार आहे. तर मित्रांनो, कनिष्ठ लिपिकसाठी मित्रांनो 19,900 हे काय तुमचा बेसिक पेमेंट आहे मित्रांनो. किती हजार? 19,900 हे तुमचा बेसिक पेमेंट आहे. आणि त्यापुढे मित्रांनो तुमची 63,200 रुपये तुमची वाढत आणि लास्टचा पगार आहे. तर शिपाई व हमालसाठी मित्रांनो स्टार्टिंग आहे 15,000. स्टार्टिंग 15,000 म्हणजे मित्रांनो तुम्हाला 15,000 मिळू शकत नाही. त्याला तुमचे घर भाडे, त्यांचं तुमचे DA म्हणजे बाकीचे सर्व काही मिळून तुम्हाला 20,000 ते 22,000 मित्रांनो पगार पडू शकतो. आणि त्याचा लास्टचा पगार आहे 47,600 रुपये त्याचा लास्टचा पगार आहे. पुढे पाहू मित्रांनो, एकूण फॉर्म किती होते? आपण फक्त कनिष्ठ लिपिक एकूण फॉर्म पाहिले मित्रांनो 96,939 फॉर्म होते कनिष्ठ लिपिकसाठी. आणि शिपाई व हमालसाठी एकूण फॉर्म होते मित्रांनो 2,07,178 हे शिपाई व हमालसाठी फॉर्म होते. मित्रांनो, शिपाई व हमालसाठी खूप स्पर्धा आहे. तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. पुढील कौशल्य चाचणीसाठी तुम्ही मेहनत करा
आणि लागून जा मित्रांनो. चला तर पुढे पाहू जागा किती होत्या मित्रांनो. तर आताच आपण पाहिलं की अहमदनगर या ठिकाणी जास्त जागा आहेत मित्रांनो, म्हणजे 55 जागा आहेत. कशासाठी मित्रांनो? लघुलेखकसाठी. आणि कनिष्ठ लिपिकसाठी मित्रांनो आताच पाहिलं की आपण कनिष्ठ लिपिकसाठी 229 जागा आहेत. किती आहेत? कनिष्ठ लिपिकसाठी 229 जागा हे मुंबई या ठिकाणी आहेत. आणि मित्रांनो आपण याच्यामध्ये पाहिलं तर मुंबई या ठिकाणी मुंबई या ठिकाणी शिपाई व हमालसाठी 101 जागा आहे. किती आहे? 101 जागा आहे. ते एकूण मित्रांनो लघुलेखकसाठी 568 जागा एकूण आहेत. आणि लघुलेखकसाठी आणि कनिष्ठ लिपिकसाठी मित्रांनो तर पाहिलं तर आपण याच्यामध्ये 2795 जागा आहेत. किती आहेत? 2595 ही जागा आहेत. आणि शिपाई व हमालसाठी मित्रांनो 1266 जागा आहेत. तर पुढे पाहत मित्रांनो तुमची कौशल्य चाचणी म्हणजे तुमची मुलाखत कशा प्रकारे होणार आहे. तर तुमची मुलाखत ही अशा प्रकारे होणार आहे मित्रांनो. लघुलेखकसाठी 20 मार्काची तुमची मुलाखत होणार आहे. लघुलेखकसाठी 20 मार्काची मुलाखत होणार आहे. आणि कनिष्ठ लिपिकसाठी पण 20 मार्काची तुमची मुलाखत होणार आहे. आणि शिपाई व हमालसाठी 10 मार्काची ही तुमची मुलाखत आणि कौशल्य चाचणी तुमची कौशल्य स्वच्छता आणि चापली चाचणी ही 10 मार्काची होणार आहे. तर मित्रांनो अशी एकूण हमालसाठी मित्रांनो शिपाई व हमालसाठी 50 मार्काची होणार आहे. पुढे पाहत मित्रांनो कनिष्ठ लिपिकसाठी मित्रांनो तुमचे 40 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे इंग्रजी भाषेतील प्रश्न हे झालेले आहेत. आणि शिपाई व हमालसाठी 30 मार्काची ही तुमची परीक्षा ही झालेली आहे. मित्रांनो परीक्षा खूप अवघड असल्यामुळे तुमचा मेरिट लिस्ट ही खूप कमी लागेल, कारण का पेपर खूप अवघड होता. त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही चांगले विद्यार्थी जर धरले तर त्याचे 5 ते 6 प्रश्न हे फक्त त्याच्या ओळखीचे होते. बाकी त्याचे प्रश्न हे म्हणजे 20 ते 25 प्रश्न हे त्याच्या ओळखीचे नव्हते. त्याच्यामुळे मित्रांनो खूप मेरिट लिस्ट खूप कमी लागणार आहे. तुम्ही काळजी करू नका, पुढील परीक्षेसाठी तयार राहा मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.